40,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी. अनिल बोंढेंकडून फडणवीसांचे आभार. महाराष्ट्र सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयावर माजी कृषी मंत्री तथा खासदार अनिल बोंडे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. बोंडे म्हणाले की राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे 4 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे बँकेत थेट एकाच वेळी सेटलमेंट करून ते पूर्णपणे माफ केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी फक्त बँकेत बसून आपली कर्जमाफी करून घ्यायची आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अशी अभूतपूर्व कर्जमाफी कोणीही केली नाही. या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावांमध्ये शेतकरी बांधवांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्साहात स्वागत केलं जात असल्याचं बोंडे म्हणाले. मग उद्धव ठाकरेंना कर्जमाफी केली, घाईघाईत केली, पण त्यानं म्हटलं तर नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 देऊ, शेवटपर्यंत दिले नाही. मग पुन्हा देवेंद्रजी फडणवीस आले, त्यांनी नियमित असणाऱ्याला 50,000 दिले आणि आता जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहेच, पण ज्याचं 4 लाख कर्ज असत, 5 लाख कर्ज असत, त्याचं वन टाइम सेटलमेंट सुद्धा केल्या जाणार आहे. म्हणजे 4 लाखाचं कर्ज असेल तर त्या बँकेमध्ये बसायचं, आमचं किती व्याज माफ करतो, किती कन्सेशन देतो आणि ते सांगून आपलं कर्ज कमी करायचं आणि 2 लाख रुपये देवेंद्रजी फडणवीस राहील आणि वरचे ते पैसे भरायचे आणि आपला सातबारा कोरा करून घ्यायचा. किसान मोर्चाचे जेवढे कार्यकर्ते आहेत, तुम्ही शेतकरी आहात, गावागावातून आलेले, तर आपल्याला हे काम करावं लागणार आहे पुढच्या काळात. अशी कर्जमाफी आतापर्यंत कोणी केली नाही. 40,000 कोटीपेक्षा जास्त कर्जमाफी आहे. म्हणजे पूर्ण बजेट. देवाभाऊनं 2 गोष्टी सांगितल्या होत्या की लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणार नाही आणि शेतकरी